सावी ऐक ना, हे अरे ऐक ना 2 मिनिटं मला बोलायचंय. हे ऐक ना, ऐक ना, ऐक ना 1 मिनिट ऐकून घे फक्त. मला बरेच दिवस झाले तुला काहीतरी बोलायचंय. मला तू आवडते यार. काय रे तुझं सारखं मागे मागे असते. सरक वाट सोड माहिती. पण ऐक ना, माझं प्रेम आहे सावी तुझ्यावर. तुझं खरंच प्रेम आहे ना माझ्यावर. मी हात जोडून विनंती करते, परत माझ्या वाटेला जाऊ नको. मला यामध्ये पडायचं नाहीये. तू समजते तसं नाहीये. माझा स्वभाव बिंदास आहे, बाकीच्या मुलासारखं नाहीये. माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. सरक माझी वाट सोड. माझ्या घरी प्रॉब्लेम. अरे पण ऐकून तर घे. तू समजते तसं नाहीये मी. सावी ऐक ना. अरे काय यार. सावी काय झालं? सावी टेन्शन मध्ये दिसते तू. मला तुला खूप दिवसापासून काहीतरी सांगायचंय. अगं बोल ना मग. मला एक मुलगा खूप त्रास देतोय. आता येताना माझा हात पकडून त्यांनी माझी वाट अडवली. मी तिथून कशी तरी सुटका करून आले. कोण आहे तो? माहित नाही, पण खरंच खूप मागे लागलाय माझ्या. सावी माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. तू त्याचा विचार सोडून दे. तो दिसला ना तर तू दुसऱ्या रस्त्याला जा. त्याच्याकडे बघू पण नको. सावी तुला खरं सांगू, कधी इतकं प्रेम झालं कळत नाही. कधी पहिल्यांदा आवडलीस हे खरंच आठवत नाही. पण तुझी आठवण आली ना ती शपथ घेऊन सांगतो, तुला भेटल्याशिवाय खरंच राहत नाही. काही झालं तरी स्वतःला कधीच एकटं समजू नको. जोपर्यंत ही राणी जिवंत आहे ना तोपर्यंत या राजासोबत कायम राहील. सावी मी खूप गरीब आहे ग. तुझ्या घरचे पसंत करताना असं वाटत नाही मला, कारण मी जास्त पैसे पण नाही कमवत. हा पण तुला सुखाचे 2 घास नक्कीच भरू शकतो. या पलीकडे अजून काय अपेक्षा आहे माझी? माझ्याकडे जास्त पैसे पण नाहीयेत ग. पण हा मी खूप नशीबवान आहे, कारण आहे त्या परिस्थितीमध्ये साथ देणारी मुलगी भेटायला पण खरंच नशीब लागतं. आणि मी पण खूप नशीबवान आहे. तुझ्यासारखा जोडीदार मिळणं भाग्य लागतं. तुझ्यासोबत 2 मिनिटं जरी बोलला ना तर अख्खा दिवसभर आनंदाने जातो. ऐक शशी, किती वाजले बापरे. चल घरी जाऊ, माझी आई ओरडल. आणि ऐक ना, जाता जाता देवाचं दर्शन घेऊया आपण. सावी आपलं स्वप्न होईल का ग पूर्ण? स्वप्न पूर्ण होईल का नाही माहिती नाही, पण स्वप्न पूर्ण झाल्यानंतर माझी अशी इच्छा आहे की आपल्याकडे एक असं सुंदरसं घर असावं, ब्लॅक कलरची गाडी असावी. सावी ते तर पूर्ण होईनच ग, पण आपल्या लग्नाला घरच्यांची सहमती असेल का ते असणं खूप महत्वाचं आहे ग. सावी ऐक, उठ उठ. कस काय पडली? पाहिलं दुखतंय. तुला 1000दा सांगितलं काळजी घेत जा म्हणून. आज मी होतो म्हणून दुसरीकडे गेले असते काय झालं असतं म्हणजे काय करणार होतो मी? अगं किती लागलंय ते. तुला काय झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. तुला कळतंय का? तुझे जीव अडकलाय ग माझा. तुला लागलं असतं म्हणजे काय करायचं तुम्ही? चल. बाप्पा खरंच वाटलं नव्हतं कधी असं प्रेम घडल आणि अशी गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडल. मला आणि माझ्या सावीला नेहमी सुखात ठेव. बाप्पा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे, आम्हा दोघांना कधीच वेगळं नको करूस आणि असंख्य जन्म मला लाईफ पार्टनर म्हणून फक्त शशीच दे. सावी बाप्पा समोर तुला वचन देतो, धरून तुझा हात तुला दूर घेऊन जाईल जिथं तुझ्या आणि माझ्याशिवाय फक्त प्रेमच दिसून येईल. जरी आला फॅमिलीमध्ये आपल्याबद्दल नकार तरी मी फक्त तुला आणि तुला साथ देईल. खूप
मजा आल्या, बाप्पाचं दर्शन झालं. चालतंय मग चल. बरं ऐक ना, आता मी जाते घरी, आधीच खूप उशीर झालाय, आई घरी वाट बघत असेल. चालतंय, पोचलं की मेसेज करा. ऐक ना शशी, उद्या आपण नक्की भेटूया. चालतंय, कॉलेजला जाताना भेटू द्या. चला. सावी, सावी ऐक ना, ऐक ना, इकडे सोड इकडे मला. दोन मिनिटं इकडे. सोड माझा प्लीज हात. प्लीज 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 सावी इकडे 2 मिनिटं. सोड. ऐक ना सावी प्लीज, ऐकून तर घे माझं. अगं माझं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून मी 4 वेळा तुझ्याकडे बोलायला येतो ना, आणि तू अशी पळते का? तुझी हिंमत कशी झाली माझा हात पकडण्याची? अरे सोड प्रेम माझा करतो मी तुझा, नाही सोडणार. आज तू मला सांग, जे काय असेल ते सांग. जास्त क्लिअर. माज आले का तुला? तुझं प्रेम गेलं खड्ड्यात. माझ्या नादी लागू नकोस, नाही तर चपलीने हानीन तुला. म्हणजे चपली नाणीन म्हणजे? सोड, मला हात नको लाव. कस काय बोलली तू? चपली नाणीन म्हणजे काय? हा तुला आहे ना, नीट सांगतोय मी, तुला विचारतोय नीट. काय चपली नाणीन म्हणजे? चपली नाणीन गेली आता तू. तुला सांगतो आता, तुला दाखवतो. प्रेम करतो म्हणून ऐकून घेतलं, आता तुला दाखवतोच.